कुठे जात होतीस? ते वेदा नको जाऊस. आई आहे तिच्यासोबत. मीरा, वेदा रडत होती. मीरा, तुला काय पटत नाहीये ना ते एकदाच घरच्यांना स्पष्टपणे सांगून टाक आणि हा विषय थांबव इथेच. तुझे घरच्यांशी मतभेद होत आहेत पण ते वेदासोबत होऊ देऊ नकोस. तो या घरात आल्यापासून तुझ्यामुळे वेदाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नव्हतं मीरा. आज ते झालंय. काय करायचं याचा शांतपणे विचार कर. वेदाचा विचार करतेस? वेदाला खरंच वाटते की तिला भाऊ असावा. मी तिच्या मनाचा विचारच केला नाही. मी तिला ओरडले. मी समजून घेतलं नाही तिला. लहानांचा विचार आपण लहान होऊनच केला पाहिजे ना. इट्स ओके मीरा, इट्स ओके. तू बाळाचा विचार करू शकत नाहीयेस. तू तुझ्या जागी बरोबर आहे. समाऊ वेदाला वाटलं की तिला भाऊ असावा. ती तिच्या जागी बरोबर आहे. लहान आहे ती. असल्या गोष्टी ऐकून ती पटकन एक्साइट होते, मनात एक चित्र तयार करते. तिच्या वयासाठी ते खूप नॅचरल आहे. वेदाचे बाबा, मी खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं लग्नानंतर आई होण्याचं स्वप्न. पण माझ्या बाबांनी मला सांगितलेलं की तू आधी आई होशील मग पत्नी. मुळात वेदाचा जीव वाचवण्यासाठीच मी तुमच्याशी लग्न केलं. मी आधी आई झाले, वेदाची आई, मग या घराची सून, आणि मग तुमची बायको. मला आई व्हायचं नाही असं माझं म्हणणं कधीच नव्हतं. मला फक्त वेदाची काळजी होती. पण आता जर वेदालाच हे सगळं वाटत असेल तर मग म्हणजे मला ना याची कल्पनाच नव्हती. आणि म्हणून कदाचित मी इट्स ओके. इतका त्रास करून घेऊ नकोस, रडू नकोस. तू काही ठरवलंयस? म्हणजे आता तुला काय वाटतंय? नाही, मी मनापासून सांगते. आणि मला जरी बाळ झालं ना तरी सुद्धा माझं वेदावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. कधीच नाही. ठीक आहे. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. तू माझ्याशी लग्न केलंस ते वेदासाठी. आता तू आई होण्याचा निर्णय घेतेस ते सुद्धा वेदासाठी. अभिमान वाटतो तुझा मला. सो वेदाला हो सांगू?
मीराचं धाडस वाढलंय मार्जरी. थेट भिडतीये मला, माझ्या विरोधात ठामपणे उभी राहतीये. आपण अंबिकाची शक्ती घालवली आहे. शिवनाथला कैद केलं तरी ती एकटी तुझ्याशी लढतेय. हो, कारण ती महागौरी तिच्या पाठीशी उभी आहे. मीराला बाळ व्हावं यात माझा काहीतरी स्वार्थ आहे हे तिला माहितीये, कळलंय तिला. म्हणून जरा कठीण झालंय सगळं. पण मी मागे हटणार नाहीये. मी सापळा रचलाय. मी त्या वेदाचा वापर करणार आहे. मग मीराची इच्छा नसली तरी सुद्धा तिला बाळ जन्माला घालावं लागेलच. तुझा हा विश्वास खरा ठरायला हवा मंजिरी. नाहीतर इतक्या वर्षांची तपस्या, संघर्ष वाया जाईल. त्यात तिला आता तुझ्याबद्दल सगळं कळलंय. तुला सावध व्हावं लागेल. लक्षात ठेव, तुला सावध व्हावं लागेल. नाही मार्जरी, तिला पूर्ण सत्य कळलेलं नाहीये. तिला फक्त एवढंच माहितीये की मी तिच्या आईला जिवंत जाळलं, तिच्या बहिणीला घेऊन गेले आणि तिचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पूर्ण सत्य याहूनही भयाने ते कोणालाच माहिती नाहीये. आणि मी ते मीराला कधीच कळू देणार नाही.